मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीमध्ये कोट्यावधींचे प्रकल्प आणि दैनंदिन देखभाल खर्च पोहोचला 2 लाख कोटींच्या घरात। महसुलात मात्र कुठलीही वाढ नाही। मुंबईसह ठाणेकरांची पाणी चिंता मिटली। मुंबईची 7 पैकी 5 धरणं ओव्हरफ्लो। धरणातील पाणीसाठा पोहोचला 89%। ठाण्याला पाणी पुरवठा करणारं 12वी धरणही 92% भरलं। पुणे शहरात दुसऱ्यांदा पूरस्थिती। एकता नगर सिंहगड रस्ता परिसरात पाणी। पूररेषेतील हजारो लोकांचं स्थलांतर। पुण्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दिल्ली दौरा रद्द। मुख्यमंत्री पुण्यात जाऊन करणार पूरग्रस्त भागाची पाहणी। आज पहिला श्रावणी सोमवार। राज्यभरातील महादेवाच्या मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी। बांगलादेशातील आरक्षणाविरोधी आंदोलन अधिक तीव्र। निदर्शनात 90 पेक्षा जास्त लोकांचा बळी तर शेकडो जण जखमी। मृतांमध्ये 14 पोलिसांचा समावेश। सरकारकडून देशभरात अनिश्चित काळासाठी संचारबंदी। विरोधक सातत्यानं भाजप नेत्यांबद्दल गैरसमज पसरवतात। भाजपच्या अनिल बोंडेंची विरोधकांवर टीका। 11वी प्रवेशाची पहिली प्रवेश यादी आज जाहीर होणार। यादीनुसार महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना 8 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चितीची मुदत। एसटी महामंडळाचा श्रावणात एसटी संगे तीर्थाटन उपक्रम आजपासून सुरू। योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक महिलांना मोफत आणि माफक दरात तीर्थाटनाचा आनंद घेता येणार। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 12,000 वाहन चालकांवर कारवाई। एक्सप्रेसवेवर इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम यंत्रणा सुरू झाल्यानंतर कारवाईला वेग। खडकवासला धरणातून काल संध्याकाळपासून 45,705 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पुण्यासाठी आज ऑरेंज अलर्ट। आज पहिला श्रावणी सोमवार। राज्यभरातील महादेवाच्या मंदिरांमध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी। नाशिकमध्ये 24 तासात 105 मिलीमीटर पाऊस। नाशिकला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण 86%वर तर गंगापूर धरणातून 8,100 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। मालेगावात मासेमारीची हौस बेतली जीवावर। गिरण नदीमध्ये 12 ते 13 जण अडकले। काल संध्याकाळपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू। कळवण तालुक्यातील चणकापूर धरण क्षेत्रात पावसाची संततधार। चणकापूर धरणातून गिरणा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। चणकापूर धरण 70% भरलं। बांगलादेश हिंसाचारात आतापर्यंत 93 जणांचा मृत्यू। बांगलादेशमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदीची घोषणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।